नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. म्हणून स्वच्छांत करणं ही नंतर नाही होती पोरांनो. तुम्ही आलात ना एवढे, माझ्या पुढे बसलात की नाही येऊन, मी बोलवल्यावर माझा सन्मान केला की नाही? येत नव्हते, पण थोडीशी जबरदस्ती केली, प्रेमाची विनंती केली. तुम्ही आलात की नाही? हे कारण तुम्ही नाही, तुमचे आई वडील पवित्र आहे, त्यांची कोस पवित्र आहे, त्यांचं गर्भाशय आईचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठातच तुम्हाला चांगले संस्कार झाले आणि म्हणून तुम्ही इथे आले. तसं येत नाही माणूस. आपण नवाचे हरिकीर्तन नाही का, आणि अनिका जाता वारी कोणा, काय आहे तिकडं उगच डोक्याला शिन त्या कीर्तनाचा. पण सज्जन हो, आज देशाची स्थिती भयानक आहे. अत्याचार, व्यभिचार, बलात्कार. माझ्या लेकींना रस्त्याने जाणं अवघड झालंय. गुंडांची गर्दी एवढी वाढली की त्या गुंडाच्या हाताखाली असणारी तिसरी दुसरी नापास झालेली तरुणी पोरं वायाला चाललीत. आणि म्हणून मी तुम्हाला काही उपदेश द्यायला आलो नाही, मी तुम्हाला सांगायला आलो आहे की या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये बाळाला, मुलीला किंवा मुलाला जन्म देणारे आई वडील हे सात्विक गीता भागवताचं श्रवण करणारे, भगवान बुद्धांच्या विचाराचं चिंतन करणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, माँसाहेब जिजाऊ कळून घेणारे आई वडील जर उद्याच्या पिढीत उभे राहिले तरी ते शिवराया आणि भीमराया जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. दोनच राजे होऊन गेले, दोनच राजे होऊन गेले, दोनच राजे होऊन गेले, दोनच राजे होऊन दोनच राजे होऊन गेले. कोकण प्रांतावरी, कोकण प्रांतावर, कोकण प्रांतावर, कोकण प्रांतावर एक तो रायगडावर, एक चौदार गडावर, एक तो रायगडावर, एक चौदार गडावर, एक तो रायगडावर, एक तो तारगडावर, एक तो रायगडावर, एक तो तारगडावर. दोनच राजे इथे झाले, राजे इथे झाले, दोनच राजे इथे झाले. हो हो, एक ते रायगडावर, एक तो तारगडावर, एक तो रायगडावर, एक तो तारगडावर, एक तो तारगडावर. शिवराया, भीमराया, ज्योतिराव फुले, शाहू छत्रपती फुले आंबेडकर का जन्माला आले? भीमाई पोटी जन्मून, भीमाई पोटी जन्मून भीमराव झाले पावन. बरोबर आहे, पण कारण काय? रामजी बाबाची कृपा होती पूर्ण. आले भीमात विठ्ठलाचं ज्ञान, आले भीमात बुद्धाचं ज्ञान, आलं भीमात बुद्धाचं ज्ञान. त्याचं कारण काय? आई वडिलांची कोस भाग्यवान आहे. कशामुळे? कबीर पंथाचे विचार भावले. वारकरी संप्रदायाचे प्रमुख प्रणेते कबीर महाराज आहेत, रोहिदास महाराज आहेत, नंतर सावता महाराज आहेत, आणि नंतर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत. पण शूद्र असल्यामुळे त्यांची नावच घेतली जात नाहीत. हे दुर्दैव आहे मोठं. हळूहळू आम्ही भटाळत चाललोय, विटाळत चाललोय. हे अजून हे असे शूरवीर आहेत म्हणून जमतंय. मगाशी म्हटलं अंशिरा महाराजांना, तुमचा राजाश्रय म्हणून, तुमचा राजाश्रय आहे म्हणून मराठवाड्यामध्ये एवढं धाडसानं मी बोलतोय. तर एवढं बोलणं सोपं नाही. हे सेक्युलर माइंड जे टॅलेंट जे आहे पोरांनो, हेच कळालं पाहिजे की तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज,
माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू छत्रपती फुले आंबेडकर, ही वारकरी संप्रदायाची धारणा होती. आणि म्हणून या देशामध्ये समता नांदत होती. आज काही वर्षापासून पहा या देशाची भयानक स्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेची दान दे ग देव, हेची दान दे ग प्रश्न असा की वाबळे महाराज एकदा विधायकतेकडे घेऊन जात, एकदा मग नक्की अध्यात्म म्हणजे तरी काय? 8व्या अध्यायामध्ये भगवंतानं विचारलं, अर्जुनानं विचारलं, देवा सांगा किम तद्ब्रह्म किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय आणि देव म्हणजे काय? आपल्याला देव माहिती, पण खूप देव माहिती आहेत. आपल्याला खूप देव माहिती आहेत. खंडीभर देवळं, खंडीभर पुजारी. आम्ही आजारी नाही. खंडीभर देवळं, खंडीभर पुजारी ना आम्ही कशाने? बरोबर आहे. मंगल मूर्ती एवढं स्टेजवर गणपती 50,000चा. किती हजाराचा पोरांनो? बरं अशी मंडळं किती गावात? 10. आपण बोलू फक्त 10 मंडळ. 10 त्या मंडळाने 50. पोरो आपल्या मंडळाचा 60,000चा, त्याचा 60, त्याचा 70, त्याचा 50, आपल्या कोणाचा 40. स्टेज आणि स्टेजवर गणपती आणि स्टेजच्या खाली मोकळी जागा असते ना? असते का? होतं म्हणा नक्की. त्या स्टेजच्या खाली वरती गणपती आणि स्टेजच्या खाली सगळे मेंबर्स ऑफ बेकार सोसायटी. गणपती मैपती, वर गणपती खाली मैपती. कळलं ना? मैपती म्हणजे सगळे 2री 3री नापास. चढून टोला मारला तर 10 वेळा 10वी नापास. मिशा पिकल्या पण 11वीला नाही गेला. मग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष 100 वेळा नॉन मॅट्रिक. तोंडात गुटका, कोणच्या वर्गोण्यावर राहिल्या रे. खालचं गणपती बाप्पाचं अंगण सगळं घाण करून टाकलं. गणपती बाप्पा म्हणला पुढच्या वर्षी आपण नाही बाबा येणार. एवढा वास, एवढी घाण आणि एवढे माझे फ्रेंड सगळे गुटखा बहादर, मुटका बहादर. आणि वरती गणपती आणि स्टेजच्या खाली सगळं मैपती. मैपती काय करतात? वरती चालली आरती आणि स्टेजच्या खाली भांगारांची भरती. वर काय म्हणतात? सुख करता दुःख हारता म्हणती. आणि मैपती काय करती? एक्का दुरी तिरी पैसे संपले चला घरी. उचला तांब्याची चरून जाऊ द्या वाण्याच्या घरी, मंगल मोती मोद्या. शेवटच्या दिवशी गणपती विसर्जनाला गेल्यावर 2 गटात भांडणं. गेल्या वर्षी तुमच्या लोकांनी बुडवला ना, यावर्षी आमच्या आळीचे लोक बुडवणार. पठ्य फुल पेलीला 12वी नापास 10 वेळा. त्याच्या गळ्यातली मफलर धरली, मी बुडवणार. तो म्हणला मी बुडवणार. हा म्हणला मी बुडवणार.
त्याला वाटलं मी सोंडच धरली का गणपतीची. आणि ते दुसरं एक शहाणं पोरगं आलं, त्याने तो गणपती घेतला, बुडवून घरी गेले सगळे. यांचं रातभर चाललं होतं, मी बुडावणार मी बुडावणार. गणपती बाप्पा म्हटला, भाऊ मला जाऊन 3 तास झालेत. कळलं का? अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी हा सुखी होऊ दे, इडा पिडाया टळून जाऊ दे, जग आनंदात नावू 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 दे. दैवी संपद्वी मोक्षाय निबंधाय सुरी मता, मा शुचः संपदं दैवी मभिजातस्य भारत. मग आपल्याकडे एवढे देव आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझा विसर होणार नाही अशी मला बुद्धी दे, बरं का. मग एका अभंगात तुकोबाराय असं का म्हणतात? मग विवेक दादा म्हणतात, देव देव करिता शिनले माझे मन, देव देव करिता शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे. तुकोबारांचा अभंग वाचा. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, बरोबर आहे. तीर्थी जाऊनी केले काय, नाही आठविले बाप माय. म्हणून 33 कोटी देव जरी या पंडित लोकांनी आपल्या भोखंडावर बसवले, तरी तुकाराम महाराजांनी हे सगळे देव, ज्ञानेश्वर माऊलींनी, नामदेव महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, मीराबाई जनाबाईंनी हे सगळे देव फेकाटून दिले. आणि तुमचा देव तुमच्यावर जो उपकार करतो तो तुमचा देव आहे. तो देव कोणता आहे? माय बापे, तुम्हीच म्हणा फक्त आता, माय बापे केवळ काशी. पोरांना तुम्ही म्हणा बरं, फक्त तरुण मुलांना, हे पिपाने नका वाज म्हणजे तुम्ही नका त्यांना मग, अरे जरा बाबा त्यांना इंजेक्शन देऊ दे, तुका हात पडू. माय बापे केवळ काशी. हे या वयाचे पोरं मागे आहेत का रे कोणी? फक्त वयस्कर लोक म्हणू नका, तरुणांना म्हणतात सगळ्या. माय बापे केवळ काशी. आता मागचे बोला. माय बापे केवळ काशी. अरे लय देव पाहिले पण एकही देव आमच्याशी बोलला नाही. गाडगे महाराज काय म्हणतात? काय रे, काय करतोय? तो पुजारी काय म्हणतो? निवण दाखवतोय महाराज देवाले. देवाला निवड दाखवला तू? होय बा, देवाले निवड दाखवून उभाच राहिलो मंगापासून. आता काहून उभा राहिला बाबा तू इथे काठी घेऊन? बाबा गाडगे बाबा बोलतात. तो पुजारी काय बोलतो? म्हणजे नैवेद्य दाखवणारा शेतकरी म्हणतो, बाबा देवाला दाखवलेला नैवेद्य कुत्र्या मांजराने खाऊ नये म्हणून त्याला हाणायले काठी घेऊन उभा राहिलोय. बायांनो जरा ऐका. गाडगे महाराज म्हणतात, अरे तुया या देवाले निवद दाखवलेला, त्या देवाला दाखवलेल्या निवदाचं रक्षण तुझ्या देवाले करता येत नाही, तो काहून बा तुझं रक्षण करते? तुझं रक्षण तुझी माय करते, तुझे रक्षण तुझा बाप करतो, तुझं रक्षण तुझा मोठा भाऊ करतो. लोकाची मजुरी करतो मोठा भाऊ, लोकाचे पैसे सालानं घेतो आणि व्याजानं घेतो. सख्या भावाची 12वीच्या परीक्षेचे पैसे ज्याचा भाऊ भरतो ना, तो सख्खा भाऊ माझा पांडुरंग आहे. हे तुकोबारे आम्हाला सांगतात. ही माझी आई अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करते ह्या माझ्या बाईला. आज एवढ्या तरी सजून नटून आल्यात. आपण तेच गोदाड कालचं शर्ट घालून आलेत.
माझ्या सईत थंडी लागती, जाऊ दे आंघोळच नको आज. म्हातारी म्हणते अहो धोतार तरी बदला. म्हातारं काय म्हणते, माया धोतराचं काय आलंय तुला. अहो मी सकाळी पहाटे 4ला आंघोळ केली. म्हातारी म्हणती तुम्ही आता 10 वाजले तरी आंघोळ आज मला आंघोळ नाही करायची, लई थंडी वाजते. तसंच बिना आंघोळीचं बिन धोत्रस बदललेली कीर्तनाला आम्ही आलोय. या कशा आल्यात बघा ना. पहिली गवळण रंग सफेद, ह्या चांगल्या भजने आहेत पण यांना सामावून नाही घेते. या बसल्यात ना आहेत चांगले. जरा तुम्ही थांबा का जरा मावशा तू या सुरस आहे बरं का हो महाराज. पण ह्या आपल्या कधी नाही वगैरे डोळा वाचून बघ. त्यांना येऊ द्या असं माझं म्हणणं आहे. खरं सांगू सगळ्याजणी म्हणा पहिली गवळण रंग सफेद, पहिली गवळण रंग सफेद. जशी चंद्राची ज्योत, जशी चंद्राची ज्योत. गारठल्यामुळे आवाजही बर्फासारखा झाला तुमचा. आजच बाई कुठून थंडी आली काय मरणाची कळा ना बाई. आयशा बघा ना कशा चंद्रिका जसा नकाशा दिसतोय भारताचा आणि आपला नकाशा पहा. कोणच्या तोंडात मफलर, कोणाच्या नाकात मफलर. या बघा ना एवढ्या वयाच्या असून सुद्धा कशा आहेत. म्हातारी स्त्री ही साक्षात देवता आहे दादा. हे तुमची पांढरे शुभ्र कपडे कोणामुळे आहेत? स्त्रीमुळे. मावशीमुळेच आहेत ना का दुसरीकडून कोण धुवून येतात? मावशीच धुती. आम्हाला एवढं चांगलं ठेवती मावशीच ठेवती. बरोबर आहे ना. या माझ्या बहिणी लई सोशिक आहेत, लई संयमी आहेत, लई सहनशील आहेत. सगळ्यांच्या आधी उठतात, नंतर सगळ्यांना जेवायला घालतात. राहिलं तर खातात, नाही तर तशाच झोपतात. गांजा पिलेलं आमटीचं भगुलच तोंडाला लावतो आणि सकाळी विचारतो काय गो आमटी भारी झाली होती, तुला नाही का राहिली? आता तू तोंडाला लावून पेलो कशी राहील? पण तरी पण ती म्हणते मला नाही राहू द्या. तुम्ही जेवले तरी मी, महिलांना बोलू द्या, तुम्ही जेवले तरी मी जेवल्यासारखी आहे. असा एवढा संयम ज्या स्त्रीमध्ये निर्माण झाला आहे. तुकोबाराय म्हणतात आगळे वेगळे देव कशाला पाहायला जाता. अरे ती तुझी आई, तुझी बहीण ही भीमा आणि चंद्रभागा आहे आणि त्यांचा तुला कधीच विसर पडू नये याच्यासाठी आजच्या कीर्तनाचा अभंग आहे. तुमचं सळ जांभळीतच गेलं यांचं. नाही तर सांगा बरं मी काय म्हटलं सांगा बरं, सांगा चला. आता 3 जांभळे सिग्नल आहे बरं का. 3 झाल्या, 4थीला मी संपवून टाकणार. बरं झालं माझ्या पुढे बसले तुम्ही. या पण एकही जांभळी नाही एकाही बाईला बघा किती प्रसन्न आहेत. इथून शेवटपर्यंत मला दिसतात किती प्रसन्न आहे. आणि खरं सांगू अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाचं स्वास्थ्य ज्याच्या बिघडत नाही ते माणसाचं शरीर असलं तरी पांडुरंग असतो. वा वा. हे पान हे सगळे पांडुरंग, एक एक पांडुरंग या. हे काही एवढा नाही तो ममय. महिलांनो तुम्हाला गीता शिकवतो हा संस्कृत. सगळ्या जणी म्हणा ममय. आणि नसल येत ना तर असं म्हणा. मी कुठं ऐकायला आलो तिथं पण तुमचा आवाज तर मला येऊ द्या. ममय वांशो. त्यांचं नाही ना येत मग माझ्याबरोबर वाजव की. ममय वांशो जीवलोके. बरोबर आहे काय बाबा? म्हणा ममय वांशो जीवलोके. हा जीवभूत सनातन. वा सनातन. लावा आता डोळ्याला पाणी. चला आता तुम्ही म्हणा ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. बोला.
मग कोण हुशार आहे, ह्या का तुम्ही? नाही, मीच हुशार आहे म्हणा ना. त्यांची बाजू घेतो, त्यांची बाजू घेता तुम्ही. त्यांचीच बाजू घेणारा उद्याचा तरुण या देशात निर्माण झाला पाहिजे. धन्य धन्य शिवाजी राजा. अरे ढोलक्या. धन्य धन्य शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा. त्याला नमस्कार माझा रामा. धीर 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 रामा. धीर 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 रामा. नया नमस्कार राजा, धीर धीर राजा, धीर धीर राजा. माँसाहेब जिजाऊंचा छावा वयाच्या 14व्या वर्षी रोहिडेश्वराच्या डोंगरावरून खाली उतरले तेव्हा राजांच्या बरोबर मावळे होते पण बावळे नव्हते. शिवरायांनी धर्म मानला नाही. आता त्यांच्या नावाखाली हे थोतांडावाले बळच म्हणतात की शिवराया धर्माचे रक्षक होते. शिवराया हे कुणबी कुळवाड्याचे दिनदुबळ्याचे रक्षक होते. मग तो कोणत्याही धर्मातला असो, कोणत्या जातीतला असो, कोणत्या पंथातला असो, जगीजा सकल गांजताती, जगीजा सकल गांजताती. सदा जे अंतरी रडती, तयाला जाऊनी सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. जगाला. काय गोड आवाज आहे बायांचा. काय खाता ग बाया तुम्ही? आम्ही काही खात. आवाज चांगला, रूप चांगलं, स्वभाव चांगला म्हणून ती आई झाली. जर काय देवानं कायदा काढला ना आपल्याला आई केला असता. समजा असा कायदाच काढला म्हणजे मंत्री तर नाही काढू शकते कायदा, पण काढला समजा मंत्र्याने, इथून पुढे पुरुष बाळातीन होणार. अरे बाबा, पहिला मुख्यमंत्रीच गरोदर राहील. एवढे मोठं पोट. काय हो पुढाऱ्याला म्हणून काय हो तारीख मागे घेतली नाही, काय म्हणतात त्याला, अर्ज मागे घेतला. काय करायचं महाराज, निवडणुकीची तारीख आणि आमची तारीख संगच आली. आणि याला आता हे पिलू याला 2-4 महिने गेले असते. अहो ते कधी उठून गेला असतं. मला नाही बसवत बाबा. आणि हे एवढी खाली बसली असती. आणि ते तुमचं जाऊ दे रे. मला अंशीराम महाराजांना पत्र पाठवावं लागलं असतं. अंशीराम महाराज, तुम्ही माझी तारीख घेतली पण नेमकी तुमची तारीख आणि माझी याची तारीख संगच आली. मलाही घरी बसावं लागलं असतं. आणि सांगू, एखादं एवढं बाळातीन झालं असतं ना, ते रस्त्यातच एक पोराचं टंगडं हातात घेऊन बाळातीन राहिलं, बाळातीन राहिलं आणि खडकावर पडलं असतं. नाही तर खाटावर झोपल्यावर आहे ना, त्याच्या कानवडं वाता वाता दारूच्या नादात आहे ना पोरग छाताडाखाली मेला असतो.
तर दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली असती, बेवडा बाळांतीन झाला आणि पोटाखाली पोर मेलं. सोपं नाही महाराज, आई होणं सोपं नाही आहे. तरी सुद्धा मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ डॉक्टर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहिन. डोळ्यामध्ये अश्रू आहेत तिच्या, तरी ती रडते पण नांदायचं सोडत नाही. जसं असल तसं नांदते ती. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट, आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवांची बाई माझ्या पंढरीची वारी, सासर माहेर कुठच जुळाना, दिलं इथं मला कस माझच कळाना. मग भाऊ म्हणतो, ताई माहेरी ये, तुझ्या मुलाला माझ्या मुलाला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालील, इंग्रजी शाळेत घालील. ती काय म्हणते, दादा मी माहेरी आल्यावर आपल्या वडिलांचा अपमान होईल, म्हणून मी माहेरी नाही येणार. मी मजुरी करून माहेरीच राहील, माझ्या बाळाला मी डॉक्टर बनवील. अशी आकांक्षा धरणारी ही माझी माऊली, ही माझी बहीण, ही माझी आई साक्षात पांडुरंगाचं रूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे आई वडिलांनो, तुम्ही माझे साक्षात पंढरीचे विठ्ठल रुक्मिणी आहात. आणि म्हणून मला हे आई बापांनो, शेवटच्या माझ्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या माय बापांनो तुमचा विसर पडणार नाही अशी मला बुद्धी द्या.